And breaking news coming in now on that story. MOS Home and the DGP of Maharashtra Police meet ASI Yunus Sheikh, who was assaulted by a mob in Latur. The Maharashtra government is taking stock of the situation. And for the latest on this, we are joined by my colleague Sindhu, who's with us on the phone. Yes, Sindhu. Yes, the DGP Maharashtra Praveen Dixit and MOS Home Ram Shinde met ASI Yunus Sheikh and Police Naik Avaskar a few minutes ago, and they spoke to them. MOS Home has said that they are taking the case very seriously, and more than anything, according to them, it is an attack on the force. When asked about if there could be a communal angle in the case, because there are the allegations that it is primarily a communal attack against ASI Yunus Sheikh, he said that it is not so, that the state does not think so. And even DGP Praveen Dixit, when he was asked about the mobsters who were trying to shave off ASI Yunus Sheikh's beard, he did not chose to say anything. He just kept quiet and he left from there. He has also ordered the villagers who vandalized the police chowki of Pangaon to get it repaired by themselves, and he has ordered all those involved in this case to come forward and surrender. All right, stay on with us, Sindhu. So the Maharashtra government taking stock of this situation days after the incident had taken place. These are some reactions coming in, including political reactions as well as what the police is saying. इसमें से जो एक मेन अक्यूज्ड है वो संदीपान चौहान है, वो एनसीपी का है। देखिए, मैं ये मानता हूँ कि वहाँ पे 150-200 लोगों ने वहाँ पे इस तरह की घटना को अंजाम दिया है। वो किस पार्टी से या किस विचार से ताल्लुकात रखते हैं, इससे महत्वपूर्ण ये है कि ये घटना बहुत दुर्भाग्यपूर्ण है। और इस घटना में जो लोग होंगे, जिस विचार से होंगे, जिस पार्टी से होंगे, उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग हम कर रहे हैं। या संदर्भामध्ये मी आमच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना भेटलो, सहाय्यक पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना भेटलो, पोलीस नाईक अवस्कर यांना भेटलो, त्यांच्याकडून सगळ्या घटनेची माहिती घेतली, पोलीस ऑफिसर्स करून माहिती घेतली। आमचे आयजे 2 दिवसापासून इथे आहेत, डीजी माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यामुळे या घटनेची संपूर्णतः माहिती घेतलेली आहे। त्या अनुषंगाने 18 जणांना अटक देखील केलेली आहे। परंतु हा जो हल्ला होता तो पोलीस दलावरती, पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला होता। तो अतिशय गांभीर्याने घेऊन त्याच्यामध्ये कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत। तिथे कोणालाही फेवर केलं जाणार नाही आणि इथं पक्षपाती आणि कोणत्याही स्वरूपामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत। शेवटी आमचं पोलीस दल तिथे गावकऱ्यांच्या सेवेसाठी, गावकऱ्यांच्या हितासाठी हे उपस्थित होतं आणि त्यांच्यावरती हल्ला करणं आणि त्यांना अशा पद्धतीचे हे दृष्ट कृत्य करणं हे बरोबर झालेलं नाही। हे कायद्याला धरून नाही, हे नियमाला धरून नाही। त्यामुळे त्याच्यावरती जे कोणी असतील, जे व्हिडिओमध्ये दिसतायत, निरपराध लोकांना कोणालाही त्रास देण्याची भूमिका ही प्रशासनाची, गृह खात्याची, पोलीस दलाची नसणार आहे। परंतु ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज हा गुन्हा लोकल क्राईम ब्युरो यांना हा सुपूर्द करण्यात येईल चौकशीसाठी आणि त्याचं मॉनिटरिंग एसपी लातूर करतील। एलसीबी क्राईम ब्रांच स्थानिक यांच्याकडे हा गुन्हा आपण वर्ग करतोय आज आणि त्याच्यावरती एसपी हे मॉनिटरिंग करतील। आज ये लातूर जिले के अंदर पानगांव में जो घटना हुई है, वो घटना का अभी इंक्वायरी करने के लिए मैं और महाराष्ट्र के पुलिस डीजी यहाँ पे है और हमारे यहाँ रीजन के आईजी भी आए, 2 दिन से यहाँ है और पूरे घटनाक्रम देखते हुए हमारे एएसआई और पुलिस कांस्टेबल का जो हल्ला हुआ है, वो जो लोगों ने हल्ला किया है उनकी पूरा इंक्वायरी किया है और इंक्वायरी के देखते नगर वो पुलिस वाले हेल्प करने के लिए वो गांव में रहे थे, लेकिन पूरे गांव में जो कुछ भी ऐसा जिन्होंने काम किया है उनके ऊपर कड़क से कड़ाई कार्रवाई करने के लिए आदेश दिया है। जो कोई निरपराध है, जो जिसका कोई ये घटने के ताल्लुकात नहीं, उनको कोई हम कार्रवाई उसके पे नहीं करेंगे, लेकिन जिन्होंने ऐसी गंदी हरकतें की उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई हम करेंगे। No, that is the not communally attack because of the one is the 2 person. Both are the one is the Hindu, one is the Muslim, but he is the not the communal. He is the attack on police force. Okay. राजकीय वाद जो राजकारण खूप जो MIM